पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये गृहनिर्माण मंत्री झालो. सरकार गेलं तर मी काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता झालो. CWCचा मेंबर होतो मी. त्याच्यानंतर काँग्रेस फुटली तरी सुद्धा जनमत एवढं सरकारच्या विरुद्ध होतं की आम्ही 2 तुकडे झालेले काँग्रेस एकत्र आलो तर आमचं सरकार होतं आहे. आणि मी त्यावेळेस तेच सांगितलं की ठीक आहे. त्यावेळेला सुशील गोरकर एक दिल्लीच्या राजदीप सरदेसाईच होते समोर. विचार आता काय होणार, त्रिशंकू, कोणी सरकार बनू शकत. मी त्यावेळेस सांगितलं, सुशील कुमार शिंदे होते म्हणून म्हटलं तर चला काय आप बडे भाई बन गए. 7-8 लोक जास्त निवडून आले आमचे कमी, आम छोटे भाई. काय आपण एकत्र नाही आलो तर हे लोक परत जाऊन बसतील आणि जनादेश तुम्ही आम्ही एक विरोधी लढलो असताना सुद्धा यांना मेजॉरिटी नाही मिळत आहे. याचा अर्थ जनता किती प्रक्षुब्ध आहे याच्यावर. चला, आणि नंतर ती पुढे काय झालं तुम्हाला माहिती आहे. हो, पण भुजबळ साहेब एक प्रश्न विचारावा वाटतो. म्हणजे मगाशी लागवेनी पण तुमचा जो शेर तुम्ही त्यावेळेला ऐकवला होता, परिस्थिती नेमकी काय अशी घडली की म्हणजे सगळे माध्यम छगन भुजबळांचं नाव असणारच मंत्रिमंडळात, ते असतीलच, तुम्ही ज्येष्ठ नेते आहात आणि ज्येष्ठ मंत्री देखील होता त्यावेळेला, पण मग असं नेमकं काय घडलं याची उत्सुकता सर्वसामान्यांना पण होती. आणि त्यावेळेला काय घडलं हे मला काही सांगता येणार नाही. बरं का, पण एक तो त्या 2-4 महिन्यातला इतिहासच तो आहे. मी तर नव्हतो त्या मीटिंगमध्ये, दिल्लीच्या मीटिंगमध्ये. फडणवीस, शिंदे आणि अजितदादा, प्रफुल्ल पटेल वगैरे. आणि त्या नाशिकचं लोकसभेचं नाव आलं तर त्यांनी सांगितलं इथे भुजबळच उभे राहणार. बरोबर. आणि त्याच्यावर चर्चा झाली, फायनल झालं. मला ताबडतोब बोलवून घेतलं तिघांनी तिकडे अजितदादांच्या बंगल्यावर. म्हणजे असं आहे. म्हटलं मी तिकीट मागितलं नाही, खूप ऊन होतं. म्हटलं कुठे जाऊ आता, आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही जाऊन तिकडे दिल्लीला सांगतो. काय आमच्या हातात नाही. आम्ही पण सांगितलं, त्यांनी स्वतःहून सांगितलं, आम्ही काय करणार. ठीक आहे म्हटलं जातो. सुदैवाने नाशिकमध्ये आपण जे काही काम केलं, विशेषतः डेव्हलपमेंट, त्या डेव्हलपमेंटच्या प्रश्नावर जे आहे सगळेच आमच्याबरोबर. म्हणजे अगदी मराठा समाजाचे सुद्धा लोक, त्यांनी नाशिकच्या सुधारणा फक्त भुजबळ साहेब करतात म्हणून ते मुस्लिम समाज, दलित समाज, आदिवासी समाज, मारवाडी, गुजरात, ब्राह्मण समाज, त्याने सुद्धा येऊन अक्षता वगैरे टाकून आणि आता जोरात तयारी आणि फक्त आता नाव जाहीर व्हायचं. माझं काही नावच जाहीर होईना महिनाभर. मग मी सांगितलं काहीतरी गडबड आहे. आता मी स्वतःच विड्रॉ होतो. काय आता दिवस कमी राहिले, लढा आता. त्याचा परिणाम 2-4-5 सीटवर झाला. नंतर निवडणुका झाल्या, आम्ही थोडा सेटबॅक बसला युतीला. मग राज्यसभा आली तर मग त्या सुनेत्रा वहिनी ज्या तिथे लोकसभेला पराजित झाल्या होत्या, त्यांना ते म्हटलं देऊन टाका. दुसरे आले, कोण नितीन पाटील, त्याला मी पाहिलं ना, पण मिलन पाटीलचे भाऊ, मला माहिती आमदाराचे भाऊ आहेत, ते माहीत नाही कोण आहेत. आणि त्यांना शब्द दिला. अरे म्हटलं काय, म्हणायचं का, पण तुमची गरज इथे आहे महाराष्ट्रात. ही शब्द नाही की तुमची महाराष्ट्रात गरज आहे काय. आणि ते मागचा त्याला पार्श्वभूमी काय होती, तर लोकसभेमध्ये सेटबॅक. बरोबर. आणि परत जर सरकार आणायचं असेल तर आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही इथे थांबून लढलं पाहिजे. ठीक आहे असं दादा म्हणाले. दादा आणि आमची सगळी मंडळी, तुमची चर्चा झाली त्यावेळेला, चर्चेमध्ये